सुनबाई घरात आल्यामुळे काही बदल झाले का? झाले असतील कदाचित. स्वतःची इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर हक्कानं कुणाला सांगाल, हे मस्त आहे. सासू नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नाही ती कॉपी नव्हती. काय झालं की त्यांनी आवरायलाच एवढा वेळ लावला. म्हटलं काय करायचं म्हणून जरासं पाठांतर करावं म्हटलं. तर आज आपण आलोय ठाण्यामध्ये आणि आजचा खेळ रंगणार आहे विजयानगरीमधल्या वसंत लीला कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या बिजितकर फॅमिलीमध्ये. एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारी ही फॅमिली मूळची आहे चिपळूणची आणि गेली 12 वर्षे त्यांचं ठाण्यामध्ये वास्तव्य आहे. माझं सगळं पाठांतर झालंय, बहुतेक त्यांचं पण आवरून झालं असेल. पटकन भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. बिजितकर फॅमिलीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रत्येक घरात गेल्यावर मी सांगत असतो इथे स्पर्धा दिसू द्या. तुम्ही जाऊ असलेत तरी मी सांगतो की तुम्ही असं म्हणू नका की आम्ही बहिणीच आहोत. घरात पैठणी कुणालाही मिळाली तरी चालेल. पण इथं नाही बोलू शकत आपण, कारण या दोघी खरंच बहिणी आहेत. सख्या बहिणी, सख्या जावा. आज धमाल येणार आहे. खरं तर मला यांच्याकडून सगळं जाणून घ्यायचंय. थोरले जाऊबाई कोण? तुम्ही ओळख करून द्या. मी वासंती बिजितकर. हे माझे मिस्टर अनिल बिजितकर. ही माझी मुलगी मानसी आणि या माझ्या सासूबाई जयश्री बिजितकर. धाकटे जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. मी स्वप्ना बिजितकर. हे माझे मिस्टर सुनील बिजितकर. हा माझा मुलगा श्रेयस. हा ओजस माझा मुलगा. हा माझा भाचा सर्वेश. हा माझा भाऊ सुधीर आणि ही माझी मावशी. कुटुंबाची ओळख झाली आणि आता या सख्या जाऊबाईंविषयी आणि सख्या बहिणींविषयी जाणून घेऊयात सासूबाईंकडून. सासूबाई आपल्यासोबत आहेत श्रीमती जयश्री बिजितकर. नमस्कार. नमस्कार. छान परीक्षण करा. आता दोन्ही बहिणीच आहेत दोघी आणि सुना तुमच्या. मग आता परीक्षण करणं थोडंसं अवघड जाईल का सोपं जाईल? नाही, तसं सोपं जाईल. सोपंच जाईल ना. मग काय आम्हालाही टेन्शन नाही, सोपं जाईल ते म्हणून. कसा आहे स्वभाव थोरल्या जाऊबाईंचा? दोघे बोलके आहेत, बर, मनमिळावू आहेत, हसरे आहेत. बरं. माझ्यापेक्षा म्हणजे त्यांना बोलायला खूप आवडतं. बरं. मोठ्या जास्त बोलके आहेत की धाकटे जास्त बोलके आहेत? मोठ्या जास्त बोलके आहेत. बरं. आणि चिडचिड कोण करतं? तसं खूप जड झाले की चिडचिड करते कधीतरी. कोण? मोठी सुनबाई. मोठ्या. खूप काम झालं किंवा काही अतिच नाही तर नाही. आणि धाकट्या कशा आहेत मग? धाकट्याही तशा कामामध्ये आहेत, बरं. पण चिडचिड नाही शक्यतो. तर मग तुम्ही कसं काय ठरवलं की दोन्ही बहिणीच आपल्या सुनबाई व्हाव्यात म्हणून? शक्यतो म्हणजे मी म्हणण्यापेक्षा धाकटा मुलगा म्हणाला, आई दोघी जणी आपण सगळे एका कुटुंबात राहू. सख्या अच्छा. बहिणी असल्या हा. की आपण सगळी जॉईंट फॅमिली आपली राहील. मग धाकट्या मुलांना त्या आवडल्या होत्या? हो, त्याला आवडली अच्छा. होती. मग असं नाही होत का की दोघी आता बहिणी आहेत, त्यांचा आपला ग्रुप आहे, त्या दोघी जरी बहिणी असल्या तरी मलाही त्यांच्यात सामावून घेतात. सामावून घेतात ना. हा. तेच महत्वाचं मला विचारायचं. हो, नाही तर हो, म्हटलं हो. त्यांचा आपला ग्रुप. नाही, मलाही त्यांच्यात घेतात सामावून. आता छान परीक्षण करा. मला मी 5 प्रश्न विचारणार आहे. थोरल्या किंवा धाकट्या असं उत्तर द्यायचंय तुम्हाला. पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई वायफळ खर्च करतात? धाकट्या. अच्छा, बरं. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई घरात नसल्या की घर मोकळं वाटतं? धाकट्या. पुढचा प्रश्न आहे, लाडकी सून म्हणून कोणत्या सुनबाईंना पसंती द्याल? मोठी. मोठ्या. बरं. पुढचा प्रश्न आहे, जरा गमतीदार प्रश्न आहे. आता कामचोर नावाच्या चित्रपटात दोन्ही सुनबाईंपैकी एकीची जर टायटल रोल साठी निवड करायची झाली तर कोणाची निवड कराल? कामचोर म्हणजे थोडीशी ही लहानच आहे ती. बरं. माहेरची पण लहान आहे हा. आणि लाडकी सगळ्यांची. आणि बरं. इकडे पण आमच्याकडे ती लहानच आहे. बरं. त्याच्यामुळे तिथं सांभाळून जातं. म्हणजे चला थोडस नाही टाळाटाळ केली तरी. टाळाटाळ होते त्यांच्याकडून. हा, टाळाटाळ करते. मग धाकट्यांची निवड तुम्ही कराल? नाही, धाकटी टाळाटाळ करते. मोठी. बर. मग ते चित्रपटात रोल आपल्याला त्यांनाच द्यावा लागेल ना. मग आपल्याला तसाच रोल आहे ना. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई जास्त प्रेमळ आहेत? मोठ्या सुनबाई प्रेमळ. मोठ्या. छान गप्पा मारल्या तुम्ही. आणि आता आपण भेटूयात बहिणींना म्हणजे जाऊबाईंना. जाऊबाई आता खेळणार आहेत बजर राऊंड. सख्या बहिणी आहे, त्याच्यामुळे काही कुणी जिंकलं तरी चालेल ना तुम्हाला? चालेल ना? स्पर्धा आहे, मीच जिंकणार. गुपचूप शांतपणे म्हणले, स्पर्धा आहे मीच जिंकणार. धाकट्या तुम्ही का? नाही, धाकट्या आहेत नाही का? ती धाकटी. मग लहानपणापासूनच घरात असं बॉसिंग होतं का यांचं? हा, लहानपणीच आई बाबा नसल्यामुळे ती मोठी आहे. अच्छा. तिने सांभाळ. तुमचा सांभाळ त्यांनीच केलेला आहे. म्हणजे लहानपणापासून त्यांची साथ तुम्हाला लाभली. मग आई बाबा किती वर्षी गेल्या वयाच्या? मी 10 वर्षाची. अच्छा. मग त्यानंतर पूर्णपणे सांभाळलं तुम्हाला? भाऊ वगैरे तुम्हाला? 2 भाऊ. अच्छा. मग कधी वाटलं होतं का की बहिणीची साथ आपल्याला परत पुढेही मिळणार आहे म्हणून लग्नानंतर सुद्धा?
मग आता कसं वाटतं की आपली बहीणच आपली जाऊ आहे मोठी? बरोबर. इथे सांभाळून घेतात तुम्हाला? हो. दोघींचे डोळेच सांगतात. तर आज असा एपिसोड पहिल्यांदाच मला बघायला मिळतोय की दोघी बहिणी आहेत आपल्या सोबत आणि दोघीही जावा जावात. मला वाटतं हे उलट चांगलं आहे बहिणी. हा, एकाच घरात तुम्ही आलात म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद नाही का की तुम्ही दोघी एकत्र राहाव्यात, अशी इच्छा होती तुमच्या आई बाबांची, म्हणूनच तुम्ही एकत्र आहात आज. बरोबर आहे? आता डोळे पुसा, छान आपल्याला खेळायचंय, पुढे खेळायचंय ना. आपण खेळायला पाहिजे ना बहिणी आता. नाही आता डोळे पुसा छानपैकी मस्तपैकी. उलट आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही दोघे एकत्र राहताय ना. स्वभाव सांगा बरं आता मस्तपैकी मला, गमतीदार स्वभाव सांगा एकमेकींचे. कसे आहेत यांचा स्वभाव तुम्ही सांगा बरं, कशा आहेत त्या स्वभावाने? बडबडी एक हो, अरे वा. बोलायला आवडत, मला नाही आवडत बोलायला जास्त. या जास्त बडबड आहेत. आणि ह्या कशा आहेत? ती बोलते अच्छा. पण तिला पटेल अशा लोकांशी ती बोलते. बरं, मग माझ्याशी बोलतायत म्हणजे बरं आहे बाबा. माझ्याशी बोललेच नसते असं मला वाटलं होतं. आणि मग सासूबाईंची सेवा कशा करतात? ठरवून करता की बाबा तुझी वेगळी कर माझी? नाही नाही, असं काही नाही. ती तिच्या परीने करते, मी माझ्या परीने करते सेवा. अच्छा. आता छान मला उत्तर द्यावर का? हो. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार चालेल. आहे. प्रत्येक बरोबर उत्तराला रोख 200 रुपये आहेत. इथे स्पर्धा दिसू द्या. हा, चला. पहिला प्रश्न आहे, प्रति बालाजीचं दर्शन कोणत्या वर्षापासून तुम्ही चालू केलं? बोला. 2004. 2004. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. अभिनंदन. रोख 200 रुपये तुमचे. तुम्ही पण जायचं आता. तुम्ही ट्राय पण नाही केला असं नका करू. नाही, चला, नक्की. पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंची झी मराठीवरची कुंकू या मालिकेतली आवडती व्यक्तिरेखा कोणती आहे? बोला. नरसिंह किल्लेदार. अगदी बरोबर उत्तर दिलंय. आणि घाट्ट जाऊन जिंकतात रोख 200 रुपये. अभिनंदन. चला, पुढचा प्रश्न आहे, घरातल्या सगळ्यांचाच आवडता पदार्थ कोणता आहे? नको, होय नको असं चाललं. 1 मिनिट नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही उत्तर द्या. आईस्क्रीम. उत्तर चुकलंय वहिनी. तुम्हाला संधी देणार आम्ही. येत आहे? हो, येते. हो येत आहे. सांगा पटकन. सांगा. नाही असं नाही, वेळ नाही नाही, मिळणार. हा, पटकन बोला. 4, 3. नाही तुम्हाला गरज नाही वाजवायची, डायरेक्ट उत्तर द्या. बोला. पिठलं भाकरी. पुरण पिठलं भाकरी. पिठलं. नाही नाही, सगळं चुकलेलं आहे. आणि बरोबर उत्तर आहे कांदा भजी. सासूबाईंचं आवडतं होतं ते. त्यांनी सांगितलं घरातल्या सगळ्यांनाच आवडतात, फक्त सासूबाईंनाच आवडतं, तुम्हाला नाही आवडत? नाही, आवडतं पण सासूबाईंना जास्त आवडतं. पण आता काय आपलं चुकलं. चालेल चालेल, असं काही नाही. पुढचा प्रश्न आहे, दोन्ही भावांची एक समान सवय कोणती आहे? बेल वाजवून उत्तर. सेंट लावणे. नाही, उत्तर चुकलंय तुमचं आणि आता आम्ही तुम्हाला संधी देणार. गाडी चालवणे. नाही, तुमचं दोघींचंही उत्तर चुकलंय. तुम्ही ट्राय केलं त्यामुळे आता परत नाही तुम्हाला टापटीप राहणे. संधी. नाही, खूप सांगितले तुम्ही, पण त्यातलं बरोबर उत्तर होतं झोपताना जुनी गाणी ऐकणे. ओके. दोघांचं पण आहे, माझ्या मिस्टरांचं आहे. तुम्ही त्याचं कसं काय विचारू शकता? मी दोघी भावाजी म्हणल्यावर आहेत ना. तुम्हाला आत्ताच हे कळलेलं आहे दोघांचं पण. माझ्या मिस्टरांचं मला ते पण गाणी माहिती. ऐकतात. चला, पुढचा प्रश्न आहे, सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस, तारीख सांगायची मला. 14 मे. अगदी बरोबर उत्तर आहे. आणि जिंकतात रोख 200 रुपये. अभिनंदन. छान खेळ. कुठल्या जाऊबाई गेल्या पुढे? बरं, या पुढे गेल्या ना? नाही, या गेल्या. या गेल्या. अरे च्या बघा, गप्प बसून बसून शांतपणे त्या पुढे गेलेले आहेत.